UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवारांकडून बारामती विधानसभा न लढण्याचे संकेत। मी जो उमेदवार देईल त्याचं काम करा। विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत, दादांचं वक्तव्य। अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार का? शरद पवारांचा खोचक सवाल। अजित पवार यांनी बारामतीमध्ये कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत निर्णय। महाविकास आघाडीतही सर्व सक्षम उमेदवार, कोणीही अति आत्मविश्वासामध्ये राहू नये, सुप्रिया सुळेंचा टोला। हर्षवर्धन पाटील यांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा। इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी। विधानसभा लढवा असं शरद पवार यांनी सांगितलं। इंदापूरचा राजकीय वनवास संपवायचा आहे, पवार साहेब निर्णय घेतील। हर्षवर्धन पाटलांची कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भूमिका। हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के येत्या काळामध्ये राजकारणामध्ये दिसतील। हर्षवर्धन पाटलांचं पक्षामध्ये स्वागत करताना शरद पवारांचं सूचक विधान। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर पक्षातील कार्यकर्ते नाराज। प्रवीण माने 2 दिवसात निर्णय घेणार। इंदापूर विधानसभेसाठी प्रवीण मानेही इच्छुक। महायुतीचा विषय आता संपलाय। मुलाला तुतारी किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं करणार। अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंची मोठी राजकीय घोषणा। महाविकास आघाडीने जागा वाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवावा। मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले। युतीसाठी एमआयएमचा महाविकास आघाडीला प्रस्ताव। किती जागा देणार महाविकास आघाडीने स्पष्ट करावं, इम्तियाज जलील यांची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांच्या मंत्रालयातल्या संरक्षण जाळीवर उड्या। नरहरी झिरवाळ, हेमंत सावरा, राजेश पाटील, किरण लहामटे यांचं आंदोलन। पेसा भरतीसह धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणास विरोध। पेसा अंतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय। कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती होणार, सरकारचा निर्णय। आरक्षणाची मर्यादा 50% वरून 75% जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। विधेयक आणण्यास केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आमचा पाठिंबा असेल, पवारांची भूमिका। अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। ट्विट करत मानले केंद्राचे आभार। नवरात्रोत्सवामध्ये 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी। 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास मुभा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।